पुढची एक अत्यंत महत्त्वाची बातमी आता आपण पाहूया। महाराष्ट्राच्या वित्तीय आरोग्य निर्देशांकामध्ये घसरण झालेली आहे। चौथ्या क्रमांकावरनं महाराष्ट्र आता थेट 6व्या क्रमांकावर गेलेला आहे। नीती आयोगाच्या आरोग्य निर्देशांक अहवालातनं ही माहिती समोर आलेली आहे। महाराष्ट्रात उत्पादकता घटत असल्याचाही निष्कर्ष नीती आयोगाच्या अहवालावरनं आता समोर आलेला आहे। या मुद्द्यावरनं खासदार संजय राऊतांनी टीका केलेली आहे। नीती आयोग आणि या देशाचे शिखर बँक याने जी माहिती समोर आणलेली आहे त्यात स्पष्ट दिसत आहे की ज्या रेवडी योजना जाहीर केलेल्या आहेत निवडणुकीच्या आधी मतं मिळवण्यासाठी, त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्य हे कर्जाच्या खाईमध्ये ढकललं गेलं आहे। लाडक्या बहिणीबरोबरच तुम्हाला कर्जमाफी द्यावी लागेल आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्यावे लागतील, हे तुमचं वचन आहे। त्याच्यामुळे पैसे कुठून आणायचे? मोदींच्या घरातून आणायचे का अडाणीच्या खिशातून काढायचे की गुजरातमधून आणायचे, हे तुम्ही ठरवायचं। पण ज्या घोषणा तुम्ही केलेल्या आहात त्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील। ज्या पद्धतीनं आम्ही महाराष्ट्र विकासाकडे नेतो त्या पद्धतीनं नीती आयोगामध्ये काही बाबी आल्या आहेत। तर हे आम्ही सांगितलं तर विरोधक आरोप करतात म्हटलं जाईल। राज्याच्या डोक्यावर 8 लाख कोटीचं कर्ज आहे। राज्याची आर्थिक स्थिती 6व्या क्रमांकावर गेली, चौथ्याच्या 6व्या क्रमांकावर गेलेली आहे। दावोसला ॲग्रीमेंट झाले ते भारतातलेच लोकांचं ॲग्रीमेंट दावोसला जाऊन केले गेलेले आहे। आम्ही हे बोललो तर तुम्हाला आनंद होत नाही का असं म्हटलं जातं। परंतु राज्य आज आर्थिक स्थितीची स्थिती जर बघितली तर राज्यावर 8 लाख कोटीचं कर्ज आजच्या घडीला आहे। कारण मागच्या काळामध्ये या राज्याची नुसतं ओरबाडण्याचं काम सरकारने केलेलं आहे। मला असं वाटतं आताचं सरकार किमान ही ओरबाडणूक जी आहे ती थांबवते आणि राज्य स्थिरस्थावर नेण्याचा प्रयत्न करते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।